आगामी जानेवारी महिन्यात SSC बोर्डाच्या शिवसेना सराव परीक्षेला बसणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन. 10वी अर्थात SSC बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी SSC बोर्डाच्या पद्धतीनं सराव परीक्षा ठाण्यात शिवसेनेच्या वतीनं घेतली जाते. धर्मवीर आनंद दिघे यांनी या सराव परीक्षा सुरू केल्या. त्या आजतागायत एकही वर्ष खंड न पडता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या संयोजनाखाली सुरू आहेत. यंदाच्या या परीक्षेचं हे 33वे वर्ष असून 14 जानेवारी, 21 जानेवारी आणि 28 जानेवारी 2024 या दिवशी या सराव परीक्षा 2 सत्रात घेण्यात येणार आहे. ठाण्यात कळवा, मुंब्रा, कोपरी, ठाणे पूर्व, किसननगर, पडवळनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर, काजूवाडी, मानपाडा, दिवा, ज्ञानेश्वर नगर, मीरा भाईंदर, जव्हार, वाडा आणि ठाणे शहरात 4 अशा 30 परीक्षा केंद्रांवर या परीक्षेत होणार आहेत. तरी या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नमूद केंद्रावरील शिवसेना शाखांमध्ये संपर्क साधावा. तर अधिक माहितीसाठी 9819875567 किंवा 7977515661 या क्रमांकावर किंवा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, डॉ. मूस रोड, तलावपाळी, ठाणे येथे संपर्क साधावा. तसंच या ठिकाणी प्रवेश अर्ज दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातही आढळला नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण, कळवा रुग्णालयात उपचार सुरू. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा JN1चा नवीन व्हेरियंटचा रुग्ण दाखल झालाय. हा रुग्ण 19 वर्षीय तरुणी असून तिला काल मंगळवारी दुपारी 4:30च्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. नवीन व्हेरियंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला असून यामुळे ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. JN1 हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळलाय. 300हून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरियंटचे 13 रुग्ण असून राज्यात हा आकडा 24वर गेलाय. ठाण्यातही या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येण्याची शक्यता असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितलं. आपल्या भारतामध्ये केलेला आहे. त्यामध्ये
व्हॅक्सिनेशनमुळे इम्युनिटी बऱ्यापैकी चांगली आहे. तर घाबरून न जाता सतर्क राहणं गरजेचं आहे आणि तिची काळजी आपण कोरोनाच्या काळात देखील वापरतो. जर आपण वापरलं नसेल आपण कोरोनापासून दूर आणि पर्टिक्युलरली कोमॉर्बिड लोक जे वयस्कर आहेत किंवा डायबिटीज आहे, हार्ट किंवा बाकीचे आजार आहेत त्यांना वापर करतात आणि काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी नवीन सत्याच्या दिवसात घाबरण्यासारखं नक्कीच पाहिजे. जे त्यासाठी नक्कीच आणि काही तसंच आपल्याकडे करोना आलाही तरी आपण त्या दृष्टीने सज्ज आहोत. कोरोना आजाराबद्दल आपल्याकडे सगळी माहिती आहे. काय करायला पाहिजे, कसं ठीक आहे आपल्याकडे अवेलेबल आहे, अवेलेबल आहे. तर घाबरण्यासारखं नक्कीच राहणं गरजेचं आहे. हा पेशंट आहे बरेच आजार आहेत त्याच्यामुळे आलेली आहे आणि ते परंतु ती जी व्यक्ती आहे ती बऱ्यापैकी आजार पण आहे त्या आजारामुळे आपण जर क्लोज ऑब्झर्व करून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक नेमण्यात आले. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांकडे देखील मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचा उलगडा करत पोलिसांनी गेल्या वर्षभरात हरवलेले आणि गहाळ झालेले 462 मोबाईल फोन शोधून काढलेत. आज ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या हस्ते 43 मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी मोबाईल मालकांचा आनंद द्विगुणित झाला होता. पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांचं कौतुक केले. हां सर, काय सांगाल या ठिकाणी आज मुद्देमाल म्हणजे मोबाईल हस्तांतरण करण्यात आलं? किती मोबाईल आहेत, कोणत्या कंपनीचे आहेत आणि साधारणपणे किती किमतीचे असावे? पोलीस स्टेशन वर्तकनगरचे आज वार्षिक तपासणीच्या निमित्तानं निलेश थोडा डाऊन हा बस सन 2023मध्ये किंवा त्यापूर्वी 2022-21मध्ये जे मोबाईल हरवले होते, मिसिंग झाले होते, त्यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत्या. त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम, त्याचबरोबर त्यांचे क्राईम PI निलेश थोडा डाऊन कर मागे होते मला महिला पोलीस हवालदार ढकल मागे मग आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं. त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते, मिसिंग झालेले मोबाईल होते ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जप्त केले. त्यामध्ये सन 2023ला एकूण 462 मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या. ते आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर सन 2018पासून आजपर्यंत 1709 मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत. तसे हिसकावून नेतात मोबाईल, त्यांच्याकडे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या अनुषंगानं आपण जबरीचोरीचा गुन्हा दाखल करत असतो. त्या संदर्भानं सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यामध्ये आरोपी देखील आढळले. सर, यामधले किती फोनाचे आपण परराज्यातून रिकवर केलेले आहेत? आपण सन 2023मध्ये आज 462 मोबाईल जप्त केलेले आहेत. त्यापैकी जवळपास 20 ते 25% मोबाईल परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यामध्ये आपण जप्त केले. ठीक आहे, थँक्यू. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. उपराष्ट्रपतींच्या अवमानाप्रकरणी ठाण्यात भाजपचं आंदोलन.
भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करून असभ्य आणि अशोभनीय वर्तन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या तसंच संसदेत याचं चित्रण करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ गुरुवारी ठाण्यात भाजपनं आंदोलन केलं. आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानजीक शासकीय विश्रामगृहासमोर झालेल्या या निषेध आंदोलनात भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, भाजप महिला शहर अध्यक्षा स्नेहा पाटील, भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सूरज दळवी, वृषाली वाघोले भोसले, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, मनोहर सुखदरे, कृष्णा भुजबळ, सरचिटणीस सचिन पाटील आदींसह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भूम खाली केळकर साहेब, उपराष्ट्रपती अपमान होतो संसदेमध्ये, काय सांगले बाबत? काँग्रेस पक्ष आणि INDIA हे भरकटलेले आहेत. ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही, त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे मिमिक्री कर एका दृष्टीने ते देशाचा अपमान करतायत, संविधानाचा अपमान करतायत, उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने सोडून द्यावेत, नाहीतर आणखी त्याचा ऱ्हास जो आहे तो लोक करतील.